हॅलो हॅलो चेक. चला प्रणव दिवेकर आपण व्यासपीठावरती यायचं. प्रथम पाटील यांच्याकडून तुम्हाला रोख रुपये 503 चौकारासाठी होते ते आपण स्वीकारण्यासाठी यायचं आहे. प्रथम पाटील यांच्याकडून 500 रुपये 3 चौकारासाठी होते ते स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. चला दोन्ही टीम थोडं व्यासपीठाच्या जवळ यायचे. DS बॉईज आणि ईश्वर स्मृती आम्ही पारितोषिक वितरण सोहळा आपण संपन्न करणार आहोत. त्यासाठी दोन्ही टीम थोडं जवळ यायचं आहे. चला दोन्ही टीम आपण जास्त वेळ घेणार नाही आणि लगेचच पारितोषिक वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. या स्पर्धेतला कैलास दादा करात चषक 2025चा पहिलं पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर. आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्यासाठी मी इम्रान सय्यद यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी द्यावी. आणि या स्पर्धेचा बेस्ट फिल्डरचा किताब पटकावला आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट कैलास दादा चषक 2025चा उत्कृष्ट फिल्डर पारितोषिक जात आहे. टीम आहे DS बॉईज. खेळाडू आहे सुमित या स्पर्धेचे ठरलेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. सुमित या स्पर्धेचे बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आणि इम्रान सय्यद यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. आणि पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल सारिक भाई यांना की आपल्या शुभ हस्ते की हे आपण पारितोषिक द्यावं. आणि ते पुढचा पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज या खेळपट्टीवर त्या गोलंदाजाने बॉलिंग करत असताना विकेट घेतल्या 5. टीम आहे ईश्वर स्मृती. खेळाडू आहे दिवेश. ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. 5 विकेटसह या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 विकेट घेतल्या तो ठरला. आणि सारिक भाईच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान. वेलफेड दिवेश
खूप खूप अभिनंदन. आणि पुढचं पारितोषिक आहे ते देण्यासाठी मी नाझीम खान यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नसीम खान यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यावी. या पारितोषिक आहे बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा ठरलाय. त्यांनी बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये धावा केल्या 36 आणि टीम आहे DS बॉईज. खिलाडू आहे सूरज पांडे ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॅट्समॅनचा किताब कैलास दादा खरात चषक 2025 मध्ये 36 धावा बनवत असताना उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय सूरज पांडे. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देत आहेत वेलपेट सूरज. आणि पुढचं पारितोषिक आहे तर मी विनंती करेल आदरणीय कैलास खरात यांना की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतला मोठा मान, ज्याने तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं. आणि कैलास दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ती मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी द्यायची. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने बॅटिंग करत असताना धावा केल्या 40, विकेट घेतल्या 6. एनी गेस? प्रणव दिवेकर या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून 40 धावा त्याने केल्या आणि 6 विकेटचा या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय प्रणव दिवेकर. आणि कैलास खरात साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान, अभिनंदन. आणि या स्पर्धेतल्या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ती द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी द्यायची. रोख रुपये 20,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन DS बॉईज द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेतला. आणि संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन DS बॉईज यांचा सन्मान, रोख रुपये 20,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी कैलास दादा करात चषक 2025 या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम DS बॉईज. गोपाल शिंदे यांचा संघ या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, रोख रुपये 20,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन DS बॉईजचा सन्मान आमच्या या व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनर अप टीम दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलं DS बॉईजने, अभिनंदन. संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते एक आकर्षक ट्रॉफी आणि रोख रुपये 20,000 देऊन DS बॉईजचा सन्मान, वेल प्लेड. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन कैलास दादा कराद चषक 2025 चा चॅम्पियन ईश्वर स्मृती संघ ठरलाय. रोख रुपये 25,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्याच्या नावाने क्रीडा स्पर्धा भरवण्यात आली कैलास दादा कराद चषक 2025 त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन ईश्वर स्मृती संघाचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतो. रोख रुपये 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय ईश्वर स्मृती. प्रथम पाटील यांचा संघ या स्पर्धेवरती आपली मोहर मात्र लावली आणि या स्पर्धेवरती त्यांचं नाव त्यांनी कोरलंय. ते म्हणजेच प्रथम पाटील यांचा संघ, त्यांच्या वडिलांच्या नावाने स्थापन झालेला संघ अर्थातच ईश्वर स्मृती. आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय ईश्वर स्मृती, अभिनंदन. आणि सर्व मान्यवरांचा देखील विशेष आभार. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल आयोजकाच्या वतीने आपलं चला आपण एक विशेष सन्मान घेणार आहोत. त्याआधी कारण की आज अवेलेबल नव्हतो, कारण की आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांच्या वाणीतून संपूर्ण ज्यांच्या माध्यमातून समालोचन आपण ऐकलं त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. गोपाल शिंदे यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान करावा. आणि
आमचे साथी मित्र साथी समालोचक घनसोली गावातील एक बुलंद आवाज युवा समालोचक आयुष पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत। गोपाल शिंदेला विनंती करतो की आपण या आपल्या शुभाचे तो सन्मान आपण करणार आहोत। खऱ्या अर्थाने आज एका हाती पूर्ण स्पर्धा त्यांनी कव्हर केली, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार। असं सहकार्य आम्हाला सातत्याने आपलं असावं असे आयोजकाच्या वतीने विनंती आणि खूप खूप आभार आयुष पाटील, आपण खूप मोलाचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार। आणि जे की स्कोरर म्हणजेच सौरभ पाटील यांची की स्कोररची वाहिनी, ज्या वाहिनीने संपूर्ण दिवसभरामध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचा देखील विशेष सन्मान होईल। सौरभ पाटील यांचा सन्मान की स्कोररच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यात आली। 2 कॅमेरासह त्यांचा सन्मान आणि मिकी माऊस जे आहेत त्यांचा देखील शिजुका आणि जे टॉईज बनले होते त्यांचा देखील विशेष सन्मान होईल। करण पंजाबी आपण देखील थांबायचं आहे आणि सौरभ पाटील यांचा पहिला विशेष सन्मान गोपाल शिंदे यांच्या शुभास्ते होईल। की स्कोरर एक नवीन वाहिनी आणि त्यांचे संपूर्ण टीम त्यांचा देखील विशेष सन्मान विशेष आभार। खूप खूप आपल्याला मदत केली त्याबद्दल आपला खूप खूप आभार। आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतील की स्कोररचे सौरभ पाटील यांची टीम यांचा देखील विशेष सहकार आणि मिकी माऊस हे बनले होते त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही करणार आहोत। जे मिकी माऊस बनले होते त्यांचा देखील विशेष सन्मान इथे होत आहे, त्यांचा देखील आभार गोपाल शिंदे यांच्या शुभ हस्ते होत आहे। आणि ही स्पर्धा इथेच संपली असं जाहीर करतो। पुन्हा पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण भेटूया। सर्वांना शुभरात्री, जय क्रिकेट, धन्यवाद।